द्विराष्ट्रच्या थिअरीला पाठिंबा देणारी तीनच माणसं होती भारतात नेते. एक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर असं ज्यांना म्हणतात ते, दुसरे श्यामाप्रसाद मुखर्जी ज्यांचं हल्ली नाव तुम्ही कधी कधी ऐकता, आणि तिसरे मोहम्मद अली जिना ज्यांच्या नातवाकडनं 1990 पर्यंत भाजपला सिंगल हँडेडली सर्वात जास्त फंडिंग होत असे, बॉम्बे डँकचं नसली वाडिया. त्यामुळे पॅराडॉक्स जो आहे म्हणजे हिटलरचं आकर्षण आणि त्याचे व्हिक्टीम बनलेल्या जूनची शक्ती, पाकिस्तानला विरोध पण जिनांबरोबर सहकार्य, द्विराष्ट्राची थिअरी मांडणं पण द्विराष्ट्र झाल्यावर नेहरूंना आणि गांधींना शिव्या घालणं, आणि नंतर त्यांच्याच जिनांच्याच नातवाकडनं फंडिंग घेणं. आणि आता नंतर पण खूप गोष्टी पुढे आलेल्या आहेत, आता येतील म्हणजे त्याही येतील.